भिवंडी शहरात गायत्री नगर परिसरात दरड कोसळली। मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचं नुकसान, तर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरीत। लाखो वारकरी खंडोबा दर्शनासाठी जेजुरी गडावर। ड्रोन कॅमेऱ्यातून खंडोबा गडाचा भव्य नजारा। राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ। राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण। 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या पूर्ण। रत्नागिरीतील जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी। जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा। नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। पुण्याच्या 4ही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। समाधानकारक पाणीसाठा असल्याची जलसंपदा विभागाची माहिती। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला। कोयनामध्ये 113 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणात 39.71 टीएमसी पाणीसाठा। गडचिरोलीत रस्ता वाहून गेल्यानं राष्ट्रीय महामार्ग ठप्पा। आलापल्ली ते सिरोंचा रस्ता पाण्याखाली वाहून गेला। जालन्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीस। कराडमध्ये रास्ता रोको रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल। सोलापुरात हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद। 2 गटात दगडफेक। दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल तर दगडफेकीत नगरसेवकाच्या मुलासह 7 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।